वणी येथील लेंडीपुरा भागात आग लागून संसार उपयोगी साहित्यासह संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी व ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. कल्लू बारकू महाले याच्या मालकीचे लेंडीपुरा परिसरात घर असून मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवितात. सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक झालेल्या आघातामुळे सदर व्यक्ती कोलमडली असून त्यास नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच मधुकर भरसट यांनी सांगितले. सदरची आग विद्युत वाहिनीतील शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज परिसरातील लोकांनी व्यक्त केला असून आग लागली तेव्हा घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. घर जुन्या पद्धतीचे कौलारू असल्याने व त्यावर प्लास्टिकने आच्छादन केलेले असल्याने आगीने तात्काळ उग्र स्वरूप धारण केल्याने जास्त नुकसान झाले आहे. काल सायंकाळी छोटासा मच्छीमारीचा व्यवसाय करणारे कल्लू महाले यांच्या घरात शॉर्ट सर्किटने आग लागली. आपण बघाल पाठीमागे त्यांचं छोटंसं कुटुंब होतं, जे मोलमजुरी करून जगणारं कुटुंब. घरात शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्यामुळं पूर्ण घर हे उद्ध्वस्त झालं आहे. संसाराचे सर्व भांडे असतील, कपडे असतील, अन्नधान्य असेल, काही थोडेफार असलेले दागिने असतील, सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. आज त्यांच्यावर राहण्यासाठी छत राहिलेलं नाही. तसेच वणी ग्रामपालिकेचे सरपंच मधुकरजी भरसट, ग्रामपंचायत सदस्य, सर्व सदस्य इथे येऊन त्यांनी आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. तसेच येथील रहिवासी यांनी घराची आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, पण तरी पण ती आग वेळेत न विझल्यामुळे या घराचं सर्व काही नुकसान झालेलं आहे. तसेच सकाळी तलाठी जे आहे आपल्याकडचे केंग साहेब, ते येऊन त्यांनी पंचनामा केलेला आहे. तसेच मला प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना हे जे कधी न भरणारं जे नुकसान आहे त्याची भरपाई लवकरात लवकर प्रशासनाने त्यांना मिळून द्यावी. आगीची माहिती मिळताच सरपंच मधुकर भरसट, ग्रामपंचायत सदस्य जगन वाघ, मनोज थोरात, अनिल थोरात, सुनील थोरात, राजेंद्र थोरात, दुर्गेश चित्तोडे, अजित थोरात, रवी थोरात, बच्चू देशमुख, भूषण चौधरी, गोटू महाले आदीसह शेकडो युवा तरुणांसह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी धाव घेत पाण्याच्या ट्रॅक्टरने व सदर परिसरातील नळाला पाणी सोडत आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले व आग इतरत्र पसरण्यापूर्वी रोखले. परंतु या घटनेत घरासह संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. पीडित कल्लू बारकू महाले याची परिस्थिती अत्यंत नाजूक असून ते मोलमजुरी करतात. या आगीच्या घटनेत घरासह सर्वच संपले असून अंगावरचे फक्त कपडे राहिले आहेत असे सांगत त्यांनी मदतीसाठी उपस्थितांकडे याचना केली. ग्रामपालिकेतर्फे पीडित परिवारास जवळील अंगणवाडीत तात्पुरती सोय करण्यात आली असून त्यांच्या खाण्यापिण्याची देखील सोय ग्रामपंचायततर्फे करण्यात आली. पुढील काळात पीडित कुटुंबाला भरघोस मदत करून लवकरात लवकर संसार उभा करण्यास मदत करणार असल्याचे सरपंच मधुकर भरसट यांनी सांगितले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे, वणी.